हे जय हिंद मित्रांनो, कशा आहात? आता आपला पहिला राऊंड हा संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी आणि दुसऱ्या राऊंडसाठी जे भरलेलं जे आपले ॲप म्हणजे ऑप्शन होते, ते ज्याला ज्याला आपल्या पसंतीनुसार जे कॉलेज भेटलेले आहेत त्या मित्रांनी माझे ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि त्या संदर्भात आता पुढची काय असेल आपली म्हणजे पुढचं जे आपला शेड्यूल किंवा आपली जी काय स्ट्रॅटेजी असेल ते काय असेल त्या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो. पुढे कुठेही न जाता किंवा स्किप व्हिडिओ न करता हा जे टोटल मी जे देणार आहे सगळी माहिती प्रॉपर, कारण का यात माहिती काय महत्त्वाची आहे तर काही माझ्या मित्रांना मनापासून कॉलेज भेटलेले नाहीत किंवा काहींना कॉलेज भेटलं होतं पण काही कारणास्तव कुठल्या डॉक्युमेंटविषयी किंवा काही प्रॉब्लेमविषयी त्यांना कॉलेज भेटलेलं नाही. ह्या सविस्तर माहितीवर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो. आपण जर ह्या गोष्टी जर एकदम गांभीर्याने घेतल्या तर मित्रांनो सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. तर प्रामुख्याने मित्रांनो मी तुम्हाला आता काही एक थोडीशी आपले जे पहिल्यांदा जे डिस्प्ले केलेलं होतं CET सेलनं त्यांचं जे जो परिपत्रक होतं ते तुम्हाला मी आता इथं दाखवतो. त्यानुसार मित्रांनो आपण इथं बघू शकता की इथं जो पहिला जो कॅप राऊंड आहे त्याचे जे ॲडमिशनची प्रोसेस होती ते 22/8/2025 ते 25/8/2025 पर्यंत त्याचं मुदत होती. आता माझ्या काही मित्रांनी त्यांच्या म्हणजे त्यांना जे कॉलेज पाहिजे होतं, जे 1 नंबरला त्यांनी प्रेफरन्स दिला होता ते कॉलेज भेटलेलं आहे, पण माझ्या काही मित्रमैत्रिणींना ते कॉलेज त्यांना जे हवे ते कॉलेज भेटलेलं नाही. तर आता पुढं काय असेल किंवा पुढचं काय केलं पाहिजे तर मित्रांनो कॅप राऊंड सेकंडसाठी त्यांना जे त्यावेळेस ज्यांनी बेटरमेंट केलेलं असेल त्यांना कॉलेज भेटणार आहेत. तर आता याच्यामध्ये काळजी काय घ्यायची मित्रांनो, तर आता प्रथमतः आपण बघितलं पाहिजे की 26 तारखेला आपल्या ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये वॅकंट किती आहेत, सध्या वॅकन्सी जागा आता रिक्त किती आहेत हे तुम्हाला ते दिसणार आहे डिस्प्ले. CETच्या तुम्ही वेबसाईटवर गेला की रिसरपणे तुमचे लॉग इन करून तुम्हाला तिथं डिटेलमध्ये ती माहिती भेटणार आहे. तर तो राहिला मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की सर मला एका मित्राने फोन केला की सर आम्हाला कॉलेज भेटेल का नाही किंवा आत्ता जे देणार आहे त्याला तरी आम्हाला जो पाहिजे तो पसंती करून भेटेल का नाही. तर मित्रा कसं आहे, प्रत्येक कॉलेजचं जे कट ऑफ लागलेलं आहे तुम्हाला कट ऑफ ही पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती लागला आहे आणि सेकंड राऊंडचा आता कट ऑफ किती लागू शकतो याचा अंदाज तुम्ही लावून तुम्ही कॉलेज हे तुम्हाला भेटेल का नाही याचा अंदाज लावू शकता मित्रांनो. तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपण विचार करू शकतो की याचं जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, अलॉटमेंट हे 29 तारखेला तुम्हाला कना संध्याकाळी 5 वाजल्याच्या पुढं एक साधारणतः 6 वाजेपर्यंत तुम्हाला समजून जाईल तुमच्या लॉग इनवरती की तुम्हाला कुठलं अलॉटमेंट कॉलेज भेटले. तर मित्र ध्यानात ठेवा, आता जसं जसं तुम्ही पहिला टप्पा, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, इन्स्टिट्यूशन राऊंड इकडं जाणार तसं तसं जागा ह्या कमी 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 होत येणार. तर प्रामुख्याने माझ्या मित्र हो, तर तुम्ही काय केलं पाहिजे, आता जे कॉलेज सपोज तुम्हाला अंदाज येईल की पहिल्या राऊंडला त्या कॉलेजचं किती लागले मेरिट, तर सेकंड ह्याला एक गेस लावू शकतो की आपण कुठपर्यंत मेरिट जाऊ शकतं आणि आपल्याला CETचा स्कोर किती आहे या लेवलनं कॉलेज तुम्ही द्या. कारण तुमचा जो पहिल्यांदा तुम्ही जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे कॅप राऊंडसाठी तो प्रामुख्यानं त्याचं जर म्हणजे जे इन्क्लूड म्हणसाल तर तो 1 आणि 2 साठी केलेला आहे, बरोबर का. मग त्याच्यामध्ये मित्रांनो आता तुम्हाला जे प्रिफरन्सनुसार देणार आहे तुम्ही ते तुम्हाला स्कोर किती आहे आणि तुमचा नंबर लागू शकतो का, नाहीतर काय होणार तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जो असेल राऊंड त्यासाठी तुम्ही नोंदणी केलेली असेल की तुम्हाला ज्या मित्रांचे स्कोर कमी असेल त्यांनी, पण कदाचित जर सेकंड राऊंडला जर त्या कॉलेजच्या जागा जर फुल झाल्या तर हा एक मुद्दा आहे तिथं. तर मित्रांनो निश्चिंत राहा, जेवढं होता येईल तेवढं माझा एक वैयक्तिक तुम्हाला सल्ला राहील की जितकं होईल इतकं तुम्ही दुसऱ्या राऊंडला आपलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंडमधून तुमचं एकदम सेफ झोनला आपलं ॲडमिशन होईल आणि तुम्ही निश्चिंत राहाल. आता राहिला मुद्दा तिसऱ्या राऊंडचा. तर तिसऱ्या राऊंडला असे मित्र म्हणजे जातील की ज्यांना पहिल्याही राऊंडला आणि दुसऱ्याही राऊंडला त्यांच्या मनाप्रमाणे कॉलेज भेटलेलं नाही आहे.
तर अशा मित्रांनी माझ्या तिसऱ्या राऊंडसाठी प्रयत्न केला तर काही हरकत नाही. पण ज्यांना बेटर जरा मार्क बी चांगले आहेत आणि कॉलेजही जरा सफिशियंट त्यांना पाहिजे असं भेटतं, त्यांनी सेकंड राऊंडला ॲडमिशन घेऊनच टाका. कारण तुम्हाला परत पुढं भेटतं नाही भेटतं त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा अगोदर तुम्ही शान झालेलं चांगलं. कारण कसं होतं, आपल्या ते पोरांना सवय आहे, तहान लागली की विहीर खांदायची, ही पोरांना सवय आहे. ती पहिली तुम्ही बंद करा. आणि ज्या वेळेस तुम्हाला ॲडमिशन आणि तुमचे ज्या काय जे लिस्ट लागणार आहे त्यानुसार तुम्ही हजर झालं पाहिजे. आणि तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस सांगितली जाणार आहे, जसं की 30 तारीख ते 2 तारखेपर्यंत तुम्ही तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन हे कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे किंवा कशी कशी प्रोसेस आहे ती चौकशी केली पाहिजे. बरं, राहिला मुद्दा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा. आताच एक आपले शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी एक जे आज माहिती सांगितली त्या संदर्भात त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे आपले SC-BC आपले विद्यार्थी आणि OBCचे विद्यार्थी यांना काही विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती निघण्यासंदर्भात काही अडचणी येतात. तर त्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावा. तुम्हाला 6 महिन्याचा अवकाश दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं ॲडमिशन हे कास्ट व्हॅलिडिटी नाही म्हणून रोखणार नाहीत. फक्त त्याची तुम्ही पर्ची एक माझा एक म्हणजे एक म्हणतात काय म्हणतात त्याला आपला एक म्हणजे प्रोटेक्ट म्हणून एक ती पर्ची तुमच्यासोबत ठेवा की जेणेकरून तुमच्याकडे प्रूफ असेल की आम्ही भरलेला आहे पण आम्हाला अजून भेटलेलं नाही, हा असावं. तर मित्रांनो हो, तुम्ही जितक्या लवकर डॉक्युमेंट हे सगळी व्यवस्थित करून आपलं जे कॉलेज भेटलेलं आपल्याला तिथं जाऊन ॲडमिशन घ्याचाल, तितकी प्रोसेस लवकर करचाल तितकं व्यवस्थित तुम्हाला कॉलेज लवकर भेटून जाईल आणि तुम्ही निश्चिंत राहाल. पुढचा अभ्यास, पुढचं जे शेड्यूल आहे त्यानुसार तुमचं जे काय ठराविक मुद्दे आहेत त्याला तुम्ही न्यायानुसार तुम्ही अभ्यास करू शकाल. आणि मला ठराविक ज्या गोष्टीवर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याऐवजी तुम्हाला जर काही डिमांड असतील तुमचे की सर ह्या गोष्टीवर आम्हाला व्हिडिओ करा किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हे किचकट अशाचे विषय आहेत आणि सर आम्हाला हे समजून सांगा, ज्या काही गोष्टी GR संदर्भात असतील किंवा BEd असेल किंवा आपले जे काय एक नॉर्मल FY SY TY MBAचे CET असेल या संदर्भात कोणत्याही संदर्भात तुम्हाला जर प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये कळवा. कारण का तर मला समजेल नक्की की तुमच्या मनामध्ये काय आहे आणि तुम्हाला मला नक्की काय विचारायचं असतं. त्यानुसार मी सांगू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. कारण माझं कामच आणि शिक्षकाचा एक पेशाच असा असतो की विद्यार्थ्यांना त्यांनी वाट दाखवून दिली पाहिजे मित्रांनो. आता त्यानुसार माझे व्हिडिओ बनवणं मग माझं एक प्राथमिक माझी पार्श्वभूमी काय होती की आपले ज्या मित्रांना ॲडमिशन भेटलेलं नाही किंवा जे मित्र आपले गाफील राहिलेत त्यांच्यासाठी एक सावधानतेचा इशारा दिला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे एक सुखद बातमी दिली पाहिजे की मित्रांनो घाबरून जाऊ नका, ज्याची कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली नाही त्यांचे ॲडमिशन होणारच आहे. बिंदास राहावा. थँक्यू. जय हिंद.